उद्योगपती सुशील केडिया यांनी काल राज ठाकरेंना ट्विटद्वारे जे आहे ते आव्हान दिलेलं होतं आणि मी मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही असं आव्हान दिल्यानंतर आज मनसेकडनं येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वी वर्कचं हे ऑफिस आहे जिथे सुशील केडिया यांचं कार्यालय होतं, त्यावरती आता मनसेकडून जे आहेत ते नारळ फोडण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर जो आहे तो इथं आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकलेले होते त्या नारळानंतर फेकल्यानंतर जे आहे ते त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। हे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती जे आहे तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी हे पूर्ण आंदोलन केलं त्यांना जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। वरळी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय। आपण पाहू शकतो की मी कॅमेरामनला विनंती करेन की ज्या पद्धतीनं जे नारळ फोडलेले आहेत त्याचे कवचे देखील या संपूर्ण पायऱ्यांवरती आपल्याला पडलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती काल आपल्याला माहिती आहे की मनसेने जे आहे त्याचा निषेध केलेला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आज सकाळी घडलेला आहे। मनसेचं एकीकडे जे आहे ठाकरे बंधूंचं एकीकडे पूर्णपणे मेळावा सुरू आहे आणि दुसरीकडे मनसेकडनं जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। ते खोबऱ्याचे तुकडे देखील आपण पाहू शकतो। आपल्याला माहिती आहे की मनसेकडनं जे आहे ते काल संपूर्ण सुशील केडिया यांना जो आहे तो त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आज अखेर सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे जे वी वर्कचं वरळीतलं ऑफिस आहे त्या ऑफिसवरती येऊन जे आहे ते नारळ फेकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती सध्या पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलाय। मोठे पोलीस आहेत जे आहेत तिथे आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास केला जातोय। काल उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आणि आज ठाकरे बंधूंचा एकीकडे मेळावा सुरू असताना मनसेकडनं सुशील केडिया यांच्या कार्यालयावरती नारळ फोडून याचा निषेध करण्यात आलाय। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।